नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत अंगलाई देवीच्या देवळापाशी आणि आपल्याबरोबर आहेत भागवताचार्य सुरेश बुवा सोन्ना रामदासी आणि हे आपल्याला माहिती देणार आहेत या देवळाबद्दल. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्रातले एक थोर मोठे संत. 1673ला हा जो किल्ला आहे हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला आणि त्यानंतर 1676 साली राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींना शिवरायांनी विनंती करून बोलावलं की आपण आता एकांतात राहण्याकरता या किल्ल्यावर या. आणि मग त्यांच्या विनंतीला मान देऊन समर्थ रामदास स्वामी इसवी सन 1676 साली त्यांचं उजवं पाऊल या गडाला लागलं. आणि मग 1676 पासून तो 1682 पर्यंत समर्थ रामदास स्वामी या किल्ल्यावर राहत होते, अर्थात सज्जनगडावर त्यांचं निवासस्थान आहे. आपण ज्या देवीचं दर्शन करत आहोत या देवीचं नाव आहे अंगलाई देवी. हे नाव अंगलाई देवी पडण्याचं कारण काय आहे असा आपला प्रश्न आहे. बरोबर. तर समर्थ रामदास स्वामी भ्रमण करायचे, तर असंच फिरता फिरता समर्थ रामदास स्वामी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जे चाफळ नावाचं क्षेत्र आहे त्या चाफळला आले होते. आणि चाफळला समर्थांना रामरायांची स्थापना करायची होती. पण ती कुठे करावी काय करावी म्हणून ते एका गुहेमध्ये ते जाऊन बसले होते. तर तिथे समर्थांना रामरायांनी प्रगट होऊन सांगितलं की तुला माझी मूर्ती स्थापन करायची आहे मंदिरामध्ये, तर माझी मूर्ती तुला कुठे मिळेल. आणि मग ते संकेत रामरायांनी दिला. तर अंगापूर नावाचं जे गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये, या अंगापूर गावामध्ये कृष्णा नदी वाहते आहे. तर ह्या कृष्णा नदीमध्ये एक डोह आहे आणि समर्थांनी तो जो डोह आहे, ज्या डोहाचं नाव शिवनाभी तीर्थ आहे, त्या डोहामध्ये समर्थांनी उडी मारली. उत्तम पोहत होते आणि त्या डोहात तळाशी गेले. तळाशी गेल्यानंतर सज्जन हो, समर्थांना त्या पाण्यामध्ये डोहामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर मूर्ती कुठली मिळाली असेल तर ही देवीची आहे. अच्छा. समर्थांना रामाची मूर्ती नंतर मिळाली, अगोदर आदिशक्तीची मूर्ती मिळाली आणि ही अंगापूरच्या डोहात सापडली, म्हणून या देवीचं नाव अंगलाई असं ठेवलेलं आहे. अंगलाई. आणि मग ही अंगलाई देवीची मूर्ती समर्थांनी या सज्जनगडावर स्थापन केली. आणि पुन्हा जेव्हा समर्थाला राम हवे होते पण त्यांनी पुन्हा ध्यान केलं आणि पुन्हा जेव्हा बुडी मारली तेव्हा समर्थांच्या हाताशी भगवान रामचंद्रांची सुंदर मूर्ती आली. ती सुंदर मूर्ती समर्थांनी चाफळच्या मंदिरामध्ये स्थापन केली. ही जी अंगलाई देवीची मूर्ती आहे याची व्याख्या फार सुंदर केलेली आहे. अंगम लालयती पालयती इति अंगलाई. भक्तांच्या अंगाचं रक्षण, मनाचं रक्षण, सगळ्या दृष्टीने रक्षण करणारी अशी ही महिषासुर वर्धिनीची मूर्ती आहे. ती समर्थ रामदास स्वामींची जी कुलस्वामिनी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी आहे. आणि म्हणून ही जेव्हा मूर्ती समर्थांना सापडली तेव्हा ती तुळजाभवानीच रूप आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कारण आपण जर ही उघडी मूर्ती पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की अष्टभुजा आहे, महिषासुराला काही पायाशी येऊन तिने मारलेलं आहे असं या मूर्तीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं. उघडी मूर्ती बघितल्यानंतर ती पण आपल्याला पाहता येईल आपल्या स्क्रीनवर. तेव्हा म्हणून ही अंगापूरच्या डोहात मिळाली, पण समर्थांनी तिची स्थापना या सज्जनगडावर केली. समर्थ रोज संध्याकाळी किंवा सकाळी या देवीजवळ यायचे. आपल्या मनातलं काही इप्सित असेल, काही मनोगत असेल तर या देवीला प्रार्थना करायचे. आणखीन एक चरित्रामध्ये गोष्ट अशी सांगतात की समर्थांच्या मातोश्री राणूबाई जेव्हा रामचरणी लीन झाल्या तेव्हा समर्थ इथे शेतघरात होते. तर त्याला ती बातमी समजली की आपली आई गेलेली आहेत. तेव्हा समर्थ आपल्या या अंगलाई देवीच्या जवळ आले. आतमध्ये तिच्या चरणाजवळ बसले. डोळ्यातून पाणी येत होतं आणि समर्थ याच मंदिरातून गुप्त झाले एकदम. आणि जांब समर्थमध्ये जाऊन त्यांनी आपल्या आईचं जे काही पुढचं कार्य करायचं ते सगळं केलं आणि पुन्हा समर्थ या मंदिरात प्रगट झाले. तर असं या अंगलाई देवीचा फार मोठा सुंदर इतिहास आहे.
सज्जनगडावरती बऱ्याच इंटरेस्टिंग ठिकाणे आहेत ज्यांचा एक वेगळाच इतिहास आहे. आता पण आपण त्यापैकीच एका ठिकाणी आलेलो आहे. बरोबर. या ठिकाणाबद्दल आधी तुम्ही सांगा, मग मी त्यांना सांगतो की हे ठिकाण आहे कुठलं. जय जय रघुवीर समर्थ. तर समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांनीच हा किल्ला समर्थाला दिला हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. आणि मग शिवराय त्यांना भेटण्याकरता वारंवार मध्ये सज्जनगडावर येत होते. आपल्या सद्गुरूंचं कसं चाललंय, काय आहे, व्यवस्था बरोबर आहे ना, हे सगळं पाहण्याकरता ते यायचे. असंच एकदा शिवाजी महाराज समर्थांना आपल्या सद्गुरूंना भेटण्याकरता म्हणून आले होते. ओके. आणि शिवाजी महाराजांच्या मनात एक गोष्ट होती, तर किल्ल्याची तटबंदी आपल्याला करणं आवश्यक आहे. कशा करता, तर किल्ल्याचं रक्षण करता आलं पाहिजे. कुठूनही शत्रू आला तर त्यांनी हल्ला करू नये. तेव्हा शिवाजी महाराजांनी इथे थोडंसं काम सुरू केलं होतं. आपण जर इकडे बघितलं तर ही तटबंदी आपल्याला दिसते आहे. ही दगडाची तटबंदी ही त्यावेळीपासून आहे. तर ही तटबंदी जर बघितली तर लक्षात येतं ही तटबंदी इथपर्यंतच आहे. इथपर्यंत तटबंदी आहे. इथपर्यंत तटबंदी आहे याचं कारण काय आहे? ही जेव्हा तटबंदी शिवाजी महाराज करत होते तेव्हा समर्थ रामदास स्वामी शिवबांना विचारलं, त्यांचे शिष्य होते. अरे शिवबा म्हणले, हे तू काय करतोयस? महाराज जी म्हणाले या किल्ल्याला रक्षण पाहिजे आणि म्हणून म्हणले ही सगळीकडे मी तटबंदी करायचं काम करतो. तेव्हा समर्थांनी शिवबांचं हे वाक्य ऐकलं आणि समर्थ एकदम पटकन म्हणाले, ठीक आहे म्हणले, आता इथपर्यंत तटबंदी केलीस ना, काय हरकत नाही, ठीक आहे, पण आता ही तटबंदी थांबव म्हणाली. बर. एकदम शिवबांचं मन अवाक झालं. आपले सद्गुरू असं काय सांगता आहेत? तेव्हा मग समर्थ म्हणले, अरे शिवबा म्हणाले, आता या किल्ल्याचं रक्षण करणारा जो आहे, जो रक्षण करता आहे, ज्यांनी माझंही रक्षण केलेलं आहे जीवनामध्ये, सगळ्यांचंच रक्षण करणार आहे, असा आमचा कैवारी हनुमान जो आहे तो इथं आता येणार आहे. आणि हा कैवारी हनुमान जर इथे आला तर या किल्ल्याचं रक्षण तो स्वतःच करणार आहे. तटबंदीची गरज असते. तटबंदीची गरज नाही. तेव्हा ते मग तटबंदीचं काम शिवबांनी थांबवलं आणि मग त्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी एका मंगल प्रसंगी या पश्चिम तटावर टोकाला इथे या मारुतींची स्थापना केली. तर समर्थ एकदम पटकन उच्चारून गेले की अरे म्हणाले, समजा शत्रूवरती आला चढून किल्ल्यावर हल्ला करायला किंवा काही त्रास द्यायला, तर हा जो माझा मारुती आहे स्थापन केला, हा मारुती त्या शत्रूला धाब्यावर बसवायचं काम करेल, म्हणजे त्याचा नायनाट करेल आणि किल्ला सुरक्षित ठेवेल. आणि म्हणून शिवबा हा मारुती सामान्य नाही, याला धाब्याचा मारुती असं भविष्य काळामध्ये भक्तगण म्हणतील. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत ब्रह्मपिसा स्मारकला. तर बुवा, ह्याची काय रंजक कथा आहे? कारण समर्थ रामदास स्वामींनी हयात असताना, जिवंत असताना आपलं जे गुरुत्व पद आहे, समर्थांकडे गुरुत्व पद होतं, शिष्यांची परीक्षा घेऊन या ठिकाणी जो शिष्य त्यात उत्तीर्ण झाला त्याला गुरुत्व पद बहाल केलं. ती ही सज्जनगडावरची श्रेष्ठतम जागा आहे. बरं. आणि काय ती चाचणी होती? बरोबर. बरं झालं तुम्ही विचारलं. काय झालं सज्जन हो, समर्थांच्या जवळ समर्थांची कीर्ती पाहून अनेक विद्यार्थी, अनेक शिष्य त्यांच्याजवळ जमा झाले. काही तरुणही होते, काही वयस्कर होते, पण तरुणांचा ओढा समर्थांच्याकडे फार मोठा होता. आणि मग समर्थांच्या लक्षात आलं की अरे एवढे शिष्य आपल्याजवळ सगळे जमलेले आहेत, तेव्हा आता हे आपल्याला गुरुत्वपद तर कुणाकडे बहाल करायचं आहे, आता आपल्याला अवतार संपवायचा आहे, तेव्हा यातला कोण ही जबाबदारी पेलू शकतो? गुरुत्वपद पेलणं सोपं नाही काम. समर्थांनी ठरवलं की उद्या सकाळी उठल्याबरोबर या सगळ्यांची परीक्षा घेऊ आपण. या समर्थांच्या शेजघरामध्ये समर्थ बसलेला असताना त्यांनी एकदम एक दिवस वेड्याचं सोंग घेतलं.
बर. वेड्याचं सोंग घेतलं म्हणजे काय केलं तर त्यांनी आपल्या सर्वांगाला शेंदूर फासला. शेंदूर त्यांच्या ज्या जटा होत्या त्या जटा सगळ्या त्यांनी विस्कटल्या आणि त्यानंतर त्यांनी कपाळाला मळवट भरला. मळवट म्हणजे कुंकवाचा मळवट. संपूर्ण कपाळाला असा कुंकू त्यांनी लेप दिला आणि समर्थ असे त्यांनी हातामध्ये तलवार घेतली. बर. आणि हातामध्ये तलवार घेऊन समर्थांनी शेजघरापासूनच गरगर गरगर गर फिरवत समर्थ शेजघराच्या बाहेर आले आणि सगळे शिष्य तिथे जमा झाले आणि समर्थ एकच म्हणायचे, ह्या बोले आज तुम्हाला खांडोळीच करतो म्हणाले, आज तुम्हाला मी मारून टाकतो. ते शिष्य सगळे घाबरले. शिष्य सगळे घाबरले, आरडाओरडा करू लागले आणि समर्थांना नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी काही शिष्य त्यांच्या जवळ गेले. पण शिष्य जसे जवळ गेले तसं समर्थाने ओरडून म्हणले, खबरदार, जर माझ्याजवळ आला तर ही तलवार बघितली, धारदार तलवार आहे, ह्या तलवारीने तुमचं एकेकाचं खांडोळी करून टाकतो म्हणे, या म्हणले. सगळा एकदम कठीण प्रसंग झाला या सज्जनगडावर आणि समर्थ शेजघरातून बाहेर आले आणि एकदम पळत पळत हातात तलवार, मळवट भरला, जटा अशा वाऱ्याने उडत आहेत, एकदम असं भयानक रूप समर्थाने धारण केलं आणि समर्थ पळत पळत या बाजूला आले. उरमोडी नदी जी आहे खालच्या बाजूला ते पाण्याचे हंडे घेऊन कल्याण मठात आले. तर मठात समर्थ काही त्याला दिसेला. मग त्यांनी विचारलं, अरे आपले गुरु गेले कुठे? आणि मग सगळ्यांनी सांगितलं, अरे काय सांगू कल्याणा, आपल्या गुरूंना आता वेळ लागलेला आहे बोलले. काय ती तलवार, काय तो मळवट, काय त्या जटा, की आपल्या सद्गुरूंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आणि त्यांना ब्रह्म लागून ते पिसाटासारखे वागत आहेत. ब्रह्म पिसाट त्याला म्हणतात. असं जेव्हा कल्याणानं समजलं तेव्हा कल्याण धाब्याच्या मूर्तीच्या दिशेने निघाले, म्हणजेच या ठिकाणी आले. इकडे धाब्याच्या मूर्ती आहे, तिकडे कल्याण स्वामी धावत आले. त्यांनी हंडे पाण्याचे मठात ठेवून दिले आणि आपल्या सद्गुरूंना झालंय काय म्हणून बघण्याकरता इथे आले. आणि कल्याण जसे इकडे यायला लागले तसे समर्थ इथे उभे होते. आणि मग समर्थांनी कल्याणाला बघून ते म्हणाले, कल्याणा थांब म्हणले तिथंच, आता जर तू जवळ येशील तर तुला सुद्धा आज मी सोडणार नाही म्हणाले, तुकडे करून टाकेन, तुला सुद्धा मारून टाकेन म्हणाले. कल्याण स्वामी पळत पळत समर्थांच्या जवळ आले. समर्थ या ठिकाणी उभे होते. नंतर एका पाछाडावर समर्थ बसले आणि कल्याण स्वामी समर्थांच्या चरणाजवळ नम्र झाले, नतमस्तक झाले आणि पुन्हा एकदा समर्थ म्हणाले, कल्याणा आता जवळ येऊ नकोस, मला नमस्कार करण्याच्या निमित्तानं तू नमस्कार करशील, पण ही बघितली का तलवार, या तलवारीने तुझा शिराच्छेद करून टाकतो म्हणल्यात. पण कल्याण स्वामींनी समर्थांच्या या शब्दांकडे लक्ष दिलं नाही. समर्थांनी ती तलवार उघारली होती. कल्याण स्वामींनी समर्थांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि तो शरण गेल्याची ही खोड आहे. आणि समर्थाने ओळखलं की हा कल्याण मला शरण आलेला आहे आणि कल्याणाने आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं. आणि कल्याण स्वामींनी काय बोलावं, स्वामीची या हस्ते मृत्यू जरी येई तरी मोक्षपद हाता येई. स्वामीची या हस्ते, स्वामी तुमच्या हातून जर मला आज मृत्यू आला, मरण आलं तर यापेक्षा भाग्य कुठलं आहे. समर्थाने कल्याणाला आलिंगन दिलं. त्यांच्या हातात ती तलवार गळून पडली आणि सगळे शिष्य तोपर्यंत गोळा झाले सज्जनगडावर या ठिकाणी. आणि समर्थ सगळ्यांना म्हणाले, बघा म्हणाले, याही परीक्षेत म्हणले हाच उत्तीर्ण झाला. तुम्ही म्हणत होता ना की कल्याणावर समर्थांचं जास्ती प्रेम आहे, माझं प्रेम आहे, बघा म्हणले, तुम्ही गुढी उतरला का परीक्षेत. आणि मग सगळे शिष्य देहबुद्धीने येत होते आणि हा कल्याण साई मात्र देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी या स्थितीपर्यंत पोहोचला अध्यात्मातल्या. म्हणून समर्थांनी सगळ्याला जमा केलं आणि सगळ्यांना सांगितलं, लवकरच मी माझा अवतार संपवणार आहे, पण आजपासून कोणी जरी शिष्य गडावर आला आणि अनुग्रह पाहिजे म्हणाला, काही मार्गदर्शन हवं असेल संप्रदायातलं, तर आज हा माझा कल्याण त्या सगळ्या लोकांना अनुग्रह देऊन कृपांकित करेल. असं म्हणून समर्थांनी या ठिकाणी कल्याणाला गुरुत्व बहाल केलं. अशी ही घटना सुंदर संप्रदायामध्ये इथे घडली. ब्रह्मपिसाचं वेळ लागलं म्हणून याला ब्रह्मपिसा स्मारक असं म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम.
सुरेश बुवा, आपण इथे आलोय कल्याण उडी स्मारक या ठिकाणी. तर तुम्ही या ठिकाणीची काय गोष्ट सांगाल? सज्जनराव रामदास स्वामींच्या चरित्र ग्रंथामध्ये अनेक प्रसंग घडलेले आहेत. एकदा समर्थ रामदास स्वामी हे सद्गुरू आहेत आणि त्यांचे शिष्य कल्याण स्वामी हे त्यांचे शिष्योत्तम आहेत. तर हे सगळी गुरु शिष्यांची जोडी सज्जनगडावर समर्थ असताना फिरत फिरत या ठिकाणी भ्रमण करत करत देवीचे दर्शन केलं आणि या ठिकाणी येऊन ते बसले होते. कल्याण स्वामींनी फार सुंदर प्रश्न विचारले. समर्थांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला आणि म्हणाले, महाराज आज आपल्या चेहऱ्यावर सगळा आत्मानंद दिसतो आहे. अरे कल्याणा, तुला काय विचारायचा विचार म्हणाले. आज मी पण आनंदी आहे, रामाची कृपा माझ्यावरती आहे. तेव्हा कल्याणाने समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले, नमस्कार केला आणि कल्याण स्वामी एवढंच म्हणाले, स्वामीजी तुम्ही दासबोधामध्ये सद्गुरूंचं महत्व खूप छान सांगितलं 5व्या दशकामध्ये. तर पुन्हा एकदा मला ते ऐकायचं आहे. कल्याणा, अरे सद्गुरुवील जन्म निर्फळ, सद्गुरुवील दुःख सकळ, सद्गुरुवील तळमळ जाणार नाही. दयास वाटे देव पाहावा, तेने सद्गुरू करावा, सत्संग करावा. असं समर्थ शिष्योत्तम कल्याणाला आध्यात्मिक संवादामध्ये या ठिकाणी सांगत होते. आणि अचानक या ठिकाणी एक मोठा वारा आला. त्या वाऱ्याच्या झोतामध्ये समर्थांच्या अंगावर जे छाटी वस्त्र होतं, म्हणजे वस्त्र होतं, भगवं वस्त्र म्हणा, त्या वाऱ्याच्या झुळकाबरोबर एकदम असं उडालं. अंगातून ते वस्त्र बाहेर निघालं आणि ते वस्त्र वारा खाली घेऊन निघाला होता. आणि समर्थांचे एकदम अवाक झाले आणि संवाद साधता साधता समर्थ एकदम म्हणले, अरे कल्याणा छाटी, कल्याणा छाटी. कल्याण स्वामींनी नुसतं छाटी उडाली हे शब्द ऐकलेच नाही त्यांनी. छाटी म्हटल्यानंतर कल्याण स्वामींच्या लक्षात आलं की अरे आपल्या सद्गुरूंच्या अंगावरचं वस्त्र आहे, महावस्त्र आहे. या महावस्त्र आता उडालेलं आहे, आता हे जमिनीला लागता कामा नये. त्या कल्याणाने कोणताही विचार न करता इथून बरोबर उडी मारली आणि या सज्जनगडाच्या या ठोकापासून कल्याणाने खाली उडी घेतली. ते वस्त्र वारा खाली घेऊन निघाला होता आणि ते वाऱ्याने वस्त्र आता खाली जमिनीला लागणार तेवढ्यात कल्याण स्वामीची उडी त्या वस्त्राजवळ गेली आणि त्यांनी असं अलगद हाताने ते वस्त्र असं पकडलं आणि कल्याण स्वामी पळत 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 समर्थांच्याकडे आले. समर्थ पाहत होते, काय ही कल्याणची माझ्या गुरुनिष्ठा आहे. आणि समर्थाने कल्याण स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला, आशीर्वाद दिला, कल्याणा धन्य आहे तुझी गुरुनिष्ठा. तिथून कल्याण स्वामींनी उडी मारली. कोण या स्थानाला कल्याण उडी स्मारक असं म्हटलेलं आहे. ही सज्जनगडावर घडलेली कथा आहे. जिथे उडी खाली पडली तिथे पण स्मारक उभं केलेलं आहे. तिथे कल्याण स्वामींची छान मूर्ती आहे. आपण कधी गेला तर दर्शन करा. गाइस, right now I'll show you the place where Kalyan Swami landed. You can see the structure here. That is where Kalyan Swami got the chati. Just imagine the scope of his jump.